हॅलो स्टुडंट, आपण बघतोय प्रॉब्लेम व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आय अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. आता ॲक्च्युली हा पार्ट रिड्यूस केलेला आहे, परंतु तरी आपण हा पार्ट घेतोय. कदाचित यावर CETवर क्वेश्चन येऊ शकतात. तर व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन, तर यावर आधारित आपण एक प्रॉब्लेम सॉल्व केला. आता सेकंड प्रॉब्लेम 0.01 मोलाल aqueous formic acid solution freeze at -0.021 degree Celsius and calculate its degree of dissociation. आणि आणखी आपल्याला KF ची व्हॅल्यू दिलेली. आता हे जे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आय हा केव्हा वापरतो आपण? ज्यावेळेस सोल्युशन हे इलेक्ट्रोलाइट्सचं सोल्युशन असेल. नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी जे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे, जे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असेल किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर, तर इथं आपल्याला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आयनं मल्टिप्लाय करण्याची आवश्यकता नसते. कारण मोलेक्यूल हा जसाची तसा ॲक्वेस सोल्युशनमध्ये किंवा सॉल्वंटमध्ये मोलेक्युल्सचं डिसोसिएशन होत नाही. नंबर ऑफ मोलेक्युल्स हे ॲज इट इज राहतात. परंतु ज्यावेळेस इलेक्ट्रोलाइट वापरलं जातं त्यावेळेस पार्टिकलचं डिसोसिएशन होऊन एका मोलेक्युलपासून दोन किंवा दोनापेक्षा जास्त एका पार्टिकलपासून दोन किंवा दोनापेक्षा जास्त पार्टिकल्स तयार होतात. त्यामुळे आपल्याला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आपण वापरतो. तो व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आय इक्वल टू आपण वापरतो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ, that is observed colligative properties divided by theoretical colligative properties. Observed म्हणजेच काय? तर colligative properties due to electrolyte, colligative properties due to electrolytes divided by colligative properties due to non-electrolytes having same concentration. म्हणजे इलेक्ट्रोलाइट असेल किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट असेल, दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेस सेम असतं त्यावेळेस दोन्हीचा रेशो, दोन्हीच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा जो रेशो आहे तो म्हणजे काय? तर व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आय. त्यालाच आपण ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिवायडेड बाय थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असंही आपण त्याला म्हणू शकतो. ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ड्यू टू डिवायडेड बाय थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय विचारलंय? इथं कॉन्सन्ट्रेशन दिलंय, ओके ना. आपण गिव्हन डाटा जे दिलंय ते लिहून घेऊ. कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू 0.01 मोलाल सोल्युशन, मोलॅलिटी आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट दिलेला आहे. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आपण कशाने डिनोट करतो? तर हा TF इक्वल टू -0.021 डिग्री सेल्सिअस. आणि सोल्युशन आपलं ॲक्वेस सोल्युशन दिलेलं आहे. याचा अर्थ वॉटर हे काय? सॉल्वंट. वॉटर सॉल्वंट असेल तर सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट आपल्याला माहिती आहे तो किती असतो? वॉटर सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर कॅल्क्युलेट डिग्री ऑफ डिसोसिएशन, आपल्याला अल्फा कॅल्क्युलेट करायला सांगितला आणि KF ची एक व्हॅल्यू दिलेली 1.86 केल्विन किलोग्रॅम पर मोल. आता आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन काढायचं असेल तर आपण ज्यावेळेस थिअरी बघितली त्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला मिळाला I-1 डिवायडेड बाय N-1. I where I is व्हॅन्ट ऑफ फॅक्टर, म्हणजे तो आपल्याला आय सुद्धा कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल. त्यानंतर N ची व्हॅल्यू ही काय आहे? तर सम ऑफ आयन्स. आता आयन्स किती तयार होतील? तर फॉर्मिक ॲसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे HCOOH, आणि याचं जर डिसोसिएशन झालं HCOO मायनस प्लस H प्लस, असे 2 आयन्स तयार होतील. याला X म्हटलं, याला Y म्हटलं, तर N इक्वल टू X प्लस Y. म्हणजे इथं हे 2 पार्टिकल्स तयार झाले. 1 पार्टिकलपासून 2 पार्टिकल्स तयार झाले. म्हणजे हा एक पार्टिकल आणि हा एक पार्टिकल. N इक्वल टू 2. इथं 2 व्हॅल्यू आली. परंतु सुरुवातीला कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल आपल्याला आय. मग तिथं आय कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला थेरॉटिकल आणि ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघावं लागतील. तर
इथं हा जो फ्रीजिंग पॉईंट आहे हा काय आहे, ऑब्झर्व्ड फ्रीजिंग पॉईंट आहे ड्यू टू डिसोसिएशन, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट. मग आपल्याला आय ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार, डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड, तर त्याचं डिनोटेशन डेल्टा टी एफ असं केलेलं आहे. आणि थेरॉटिकल फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन त्याला काय म्हटलंय, डेल्टा टी एफ नॉट असं म्हटलेलं आहे. आणि पूर्वीचे जे पुस्तकं होते त्यामध्ये इथं डेल्टा टी एफ जे ऑब्झर्व्ड त्याला ऑब्झर्व्ड म्हटलं जायचं, आणि जे फॉर्म्युला वापरून येईल त्याला थेरॉटिकल असा तिथं डिनोटेशन होतं. देअरफॉर दिस इज डेल्टा टी एफ नॉट मायनस टी एफ नॉट मायनस टी एफ. तर टी एफ नॉट किती आपला 0 डिग्री सेल्सिअस मायनस, आणि टी एफ दिलेला आहे मायनस 0.021 डिग्री सेल्सिअस. आता मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, आन्सर येईल 0.021 डिग्री सेल्सिअस. आता हे डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय असणार आहे, तर केल्विन, कारण हे काय आहे सबस्ट्रॅक्शन. आपण यात जरी 273 ॲड केलं तर नंतर काय होणार आहे, ते 273 मायनस 273 दोन्ही सबस्ट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे आलेला आन्सर आपण हेच आन्सर केल्विनमध्ये डायरेक्टली लिहू शकतो. आता डेल्टा टी एफ हे काय झालं, ऑब्झर्व्ड झालं. आता डेल्टा टी एफ थेरॉटिकल, यालाच काय म्हटलेलं आहे, थेरॉटिकल, त्यालाच आपण टी नॉट म्हणजेच थेरॉटिकल इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय आहे, तर डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू यम, के एफ इंटू यम. मग के एफची व्हॅल्यू किती दिली, 1.86 केल्विन किलोग्रॅम पर मोल, आणि मोलॅलिटी 0.01 मोल्स पर किलोग्रॅम. मग आता हे मोल पर मोल, किलोग्रॅम पर किलोग्रॅम, म्हणजे युनिट काय राहील आपलं फक्त केल्विन. 0.01 मल्टिप्लाय केलं तर हे म्हणजे काय 10⁻² होईल, हे 10⁻² केल्विन. आता आय इक्वल टू डेल्टा टी एफ डिवायडेड बाय डेल्टा टी एफ नॉट. डेल्टा टी एफ किती आलं आपलं 0.021 केल्विन डिवायडेड बाय 1.86 इंटू 10⁻² केल्विन. ही व्हॅल्यू डिवायडेड बाय ही व्हॅल्यू केलं, केल्विन केल्विन कॅन्सल झालं. आता आपण लॉग यूज करू. इथं लॉग ऑफ आय इक्वल टू लॉग ऑफ 0.021 मायनस लॉग ऑफ 1.86, आणि 10⁻² आहे, वरती आल्यानंतर काय होईल 10⁻+2 होईल. याला इंटू 10⁻² असं करू, इक्वल टू इथं काय येईल, हे 2 बार पॉईंट 21चा 0 मध्ये 3222 म्हणजे 3222 मायनस 0.18चा 6 मध्ये 2695 आणि हे इंटू 10⁻². आता याची सबस्ट्रॅक्शन केली, खाली किती राहतील, 7, 12तून 10 गेले, 2, 12तून 7 गेले, 5, आणि हा 0 आणि हा 2 बार पॉईंट. याचा आपण अँटीलॉग घेऊ आणि त्याला इंटू काय असेल 10⁻² असेल. 0.05चा 2 आणि 7 मध्ये येतो 1129 1129 आणि इथं आपण 1 ॲड केलं तर काय येईल 1 बार, म्हणजे इथं काय येईल आपलं 1 पॉईंट, म्हणजे
इंटू 10⁻⁻² आणि हे 10⁻², म्हणजे इथं 0.01 किंवा डायरेक्ट आपण 10⁻² असं लिहू शकतो. म्हणजे इथं जर 10⁻² नाही लिहिलंय तर हे 2 बारमुळं काय येईल 1129 असं येईल इंटू 10⁻². किंवा इथं आपण हे 0 पॉईंट कन्सिडर करून 0.527 आणि मग यात 1 ॲड करून 1 डिजिट नंतर आपण इथं पॉईंट देऊन हे डायरेक्ट 10⁻² असं लिहू शकतो. हे दोन काय होईल +2 -2 इक्वल टू 1.129. हे काय झाली आयची व्हॅल्यू झाली. त्यानंतर आपलं काय करायचं अल्फा इक्वल टू I-1 डिवायडेड बाय n-1. 1.129 -1 डिवायडेड बाय 2-1 कारण n ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 2 आलेली आणि इथं आयची व्हॅल्यू 1.1 इक्वल टू आता 1 जर मायनस झालं तर 0.129 डिवायडेड बाय 1. देअरफॉर अल्फा इक्वल टू 0.129 and that is equal to 0.13. आता आपल्याला विचारलं त्यांनी पर्सेंटेज डिसोसिएशन, डिग्री ऑफ डिसोसिएशन हे कशात काढायचं पर्सेंट डिसोसिएशन मध्ये. म्हणजे 0.13 इंटू 100 दॅट इज इक्वल टू 30%. हे झालं पर्सेंटेज डिसोसिएशन. बघा पुन्हा एकदा मॉलॅरिटी दिलेली आहे 0.01 मोलार ॲक्वस फॉर्मिक ॲसिड सोल्युशन फ्रीज, म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट दिलाय. आपल्याला जे दिलेलं आहे ते इलेक्ट्रोलाइट दिलेलं आहे फॉर्मिक ॲसिड, म्हणजे ते ऑब्झर्ड फ्रीजिंग पॉईंट सोल्युशनचा. कॅल्क्युलेट इट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे I-1 डिवायडेड बाय n-1. मग अगोदर आपण आयची व्हॅल्यू काढून घेतली. आता आय व्हॅल्यू काढत असताना व्हॅन्ट ऑफ फॅक्टर काढत असताना आपण कुठलीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वापरू शकतो. ती फक्त ऑब्झर्ड डिवायडेड बाय थेरॉटिकल. मग ते ऑब्झर्ड ऑस्मोटिक प्रेशर डिवायडेड बाय थेरॉटिकल ऑस्मोटिक प्रेशर असेल. ऑब्झर्ड नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय थेरॉटिकल नंबर ऑफ मोल्स असेल. ऑब्झर्ड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिवायडेड बाय थेरॉटिकल लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असेल. म्हणजे 4 पैकी आणि 5व नंबर ऑफ मोल्स पैकी फक्त जर मोलार मास असेल तिथं मात्र ते काय आहे इनवर्सली प्रोपोर्शनल. म्हणून तिथं m थेरॉटिकल डिवायडेड बाय m ऑब्झर्ड असा आपण फॉर्म्युला घेतो मोलार माससाठी. मोलार मासवरून आपल्याला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आय काढण्यासाठी. बाकी सगळीकडे आपण ऑब्झर्ड डिवायडेड बाय थेरॉटिकल अशी व्हॅल्यू घेतो. आणि मग इथं ΔTF ऑब्झर्ड काढला का जो आपल्याला फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंटवरून मिळाला. थेरॉटिकल काढला जो आपण फॉर्म्युल्यावरून काढला KF इंटू एमचा प्रोडक्ट घेतला आणि त्यानंतर दोन्हीचा रेशो घेतला. तो आले आपले आयची व्हॅल्यू आणि ती आयची व्हॅल्यू इथं आपण पुट केली. त्यानंतर आपण एनची व्हॅल्यू काढली नंबर ऑफ आयन्स और नंबर ऑफ पार्टिकल्स प्रोड्युसेस आफ्टर डिसोसिएशन आणि त्याला इंटू 100 केल्यानंतर आपल्याला मिळालं पर्सेंटेज डिसोसिएशन. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. .4 ग्रॅम of CaCl2 is dissolved in 2.5 liter of water. At 300 Kelvin. What is the osmotic pressure of the solution?
of the solution. And also given Van 't Hoff factor for CaCl2 is 2.47. काय विचारलं? 3.4 ग्रॅम ऑफ CaCl2 इज डिझॉल्व इन 2.5 लिटर ऑफ वॉटर. म्हणजे सोल्यूटचं मास दिलं आहे आपल्याला, सॉल्वंट त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे, त्यानंतर ॲट 300 केल्विन म्हणजे टेम्परेचर दिलं आहे. व्हॉट इज ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे पायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली, आणि जे सोल्यूट दिलेलं आहे ते मात्र आपल्याला इलेक्ट्रोलाइट दिलेलं आहे. मग त्यामुळे आपला जो फॉर्म्युला आहे हा पाय जो असणार आहे तो काय असणार आहे? ऑब्झर्ड असणार आहे ड्यू टू इलेक्ट्रोलाइट. आणि त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल पाय इक्वल टू I W2RT डिवायडेड बाय M2V. जर इलेक्ट्रोलाइट असेल तर प्रत्येक वेळी त्याचं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ड्यू टू इलेक्ट्रोलाइट करत असताना आपल्याला व्हॅन 't हॉफ फॅक्टर I न मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणून आपण ही I ची व्हॅल्यू इथं मल्टिप्लाय करू. I ची व्हॅल्यू आपल्याला 2.47 दिलेली. त्यानंतर W2 दिलेला आहे 3.4 ग्रॅम, त्यानंतर V दिला आहे 2.5 लिटर, टेम्परेचर दिलं आहे 300 केल्विन, आणि R ची व्हॅल्यू इन लिटर ॲटमॉस्फिअर आपल्याला माहिती आहे 0.08206 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल, आणि I इक्वल टू 2.47. आता ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला मिळाल्यात, आपण ते फॉर्म्युल्यामध्ये ठेवून घेऊ. 2.47 इंटू 3.4 ग्रॅम इंटू 0.08206 केल्विन किलोग्रॅम पर मोल इंटू 300 केल्विन डिवायडेड बाय M2. M2 कशाचं काढायचं आपल्याला? मोलार मास ऑफ CaCl2. M2 ऑफ CaCl2. आता कॅल्शियमचं ॲटॉमिक मास ऑफ Ca इक्वल टू 40 ग्रॅम पर मोल, आणि क्लोरीनचं ॲटॉमिक मास आहे ते म्हणजे 35.5 ग्रॅम पर मोल. आता 2 क्लोरीन ॲटम म्हणजे हे किती होईल? 35 70 आणि हा 1 म्हणजे हा Cl2चा मास होईल 71, आणि मग 40 CaCl2 साठी 40 प्लस 71 इक्वल टू 1, आणि हा 7×4 11. हो की नाही? हे ग्रॅम पर मोल असं मोलर मास होईल M2 फॉर CaCl2. ग्रॅम पर मोल इंटू 2.5 लिटर. आता आपण सिमिलर जे युनिट आहे ते कॅन्सल करू. हे ग्रॅम, त्यानंतर इथं पर मोल आहे, त्यानंतर हे दोन्ही हे केल्विन 300 केल्विन. हो की नाही? सॉरी, हे युनिट लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. हो की नाही? आपण R ची व्हॅल्यू घेतलेली आहे, तो KF नाही आहे, तर हे लिटर कॅन्सल होईल, आणि त्यानंतर इथं हे पर मोल झालं, पर केल्विन आणि केल्विन कॅन्सल होईल. आता शिल्लक काय राहिलं आपल्याला? फक्त ॲटमॉस्फिअर. हे आपलं आन्सरचं युनिट असेल. देअरफॉर पाय इक्वल टू 2.47 इंटू 3.4 इंटू 0.08206 इंटू 300 डिवायडेड बाय 111 आणि इंटू 2.5. तर याला लॉग अप्लाय करू. लॉग ऑफ 2.47 प्लस लॉग ऑफ 3.4 प्लस लॉग ऑफ
0.08206 प्लस लॉग ऑफ 300 आणि मायनस लॉग ऑफ 111 प्लस लॉग ऑफ 2.5 दॅट इज इक्वल आता आपल्याला लॉग ऑफ 2.47 म्हणजे 0.24चा 7मध्ये 3927 प्लस 0.34चा 0मध्ये 5315 प्लस 2r.82चा 0 आणि 6मध्ये 9143 प्लस 2.30चा 0मध्ये दॅट इज 4771 मायनस इथं काय होईल मायनस हा लॉग 2.11चा 1मध्ये 0453 इथं घेऊ आपण प्लस 0.25चा 0मध्ये 3979 ह्यातूनची ॲडिशन येते 2.3156 आणि ह्या दोनची ॲडिशन करून बघा ती येते 2.4432 हे दोन्हीची सबस्ट्रॅक्शन येते 1 आणि याचा आपण अँटीलॉग जर बघितला 0.87चा 2 आणि 8 मध्ये तर तो येतो 0.7454 इक्वल टू 0.7454 ॲटमॉस्फिअर. ही झाली आपली पाय ऑब्झर्वची व्हॅल्यू 0.7454 ॲटमॉस्फिअर.